वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासनायक महावीर भगवान की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। आचार्य धरसेन पुष्पदली भूतबली आचार्य संघ की जय। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकार आमचा सुरू आहे। बंधाधिकारामध्ये उपांत्य कलश आपण बघतो आहे अमृतचंद्र आचार्यांचे आणि कालच्या कलशामध्ये आचार्य भगवंत हे सांगत आहे की द्रव्य आणि भाव प्रतिक्रमण याच्यामध्ये निमित्त नैमित्तिकपणा आहे। द्रव्याचा त्याग करणं हे जेवढं आवश्यक आहे तेवढंच भाव प्रत्याख्यान करणं हे देखील गरजेचं आहे। नुसती वस्तू सोडून चालणार नाही, वस्तूच्या सोबत आमचा शुभ अशुभ भाव पण मिटायला पाहिजे। वस्तू अंतरंगात आहे तर आमचा भाव ही शुभ अशुभ रूपाने परिणत होणार आहे। प्रत्यक्षात वस्तू सुटेल पण प्रत्यक्षामध्ये सुटून मूर्छा पण सुटायला पाहिजे, म्हणजे भावामध्ये देखील आमची तशा प्रकारची परिणती असायला पाहिजे। आणि साधारणतः नियम हा आहे की परद्रव्याचा जर निमित्ताचा आम्ही त्याग केला तर आपोआप नैमित्तिक भावाचा म्हणजे रागादी भावांचा देखील सहज त्याग होतो। आत्मिक बलपूर्वक कधी कधी आम्हाला आत्मिक सामर्थ्य वापरावं लागतं, पुरुषार्थ करावा लागतो आणि आमची तात्विक बैठक देखील आम्हाला दृढ करावी लागते। यासोबत आत्मश्रद्धा आणि भेदविज्ञानाच्या सामर्थ्याने हा निमित्त रूप परद्रव्यांना आपल्या आत्म्यापासून पृथक करून आमच्या ज्ञान स्वभावामध्ये लीन राहणं हेच आमच्यासाठी परम कर्तव्य असणार आहे। पंडित बनारसजी दासजी याबद्दल या कलशाबद्दल लिहितात की ज्ञानी भेद ज्ञान सो बिलेची पुद्गल कर्म। बिलेची याचा अर्थ भिन्न करतो। ज्ञानी जो आहे हा ज्ञान सामर्थ्याने भेद विज्ञानाच्या माध्यमातून प्रज्ञारूपी करवत व्यवस्थितपणे चालवून दोन पृथक द्रव्यांना पृथक करतो म्हणजे पाहतो। आत्मिक धर्म सो निरालो करी मानतो। आत्म्याचा धर्म अलग आहे, कर्माचा धर्म अलग आहे। दोहोंचं लक्षण त्याच्या अंतरंगामध्ये स्पष्ट आहे। त्यामुळे आत्म्याला तो चैतन्य रूप तत्वाच्या माध्यमातून वेगळं करून अनुभवू शकतो आणि परवस्तूला त्याच्या मूर्तिकपणाच्या आधारावर ते भिन्न आहे हे तो जाणू शकतो। ताको मूल कारण अशुद्ध ज्ञान राग भाव ताके नासिवे को शुद्ध अनुभव अभ्यास ठाणतो। या सगळ्याचं मूळ कारण आहे की हा अशुद्ध रागाधिक भावांना एकमेक करतो, म्हणून बंध जीवनात आहे। आणि नासिवे को शुद्ध, आणि याचा जर नाश केला, याला जर दूर केलं तर शुद्ध आत्मा अनुभवात येऊ शकतो। वस्तूमध्ये भेसळ किती प्रमाणात झाली आहे आणि भेसळ दूर करण्याचा जर मार्ग आम्हाला माहिती असेल तर वस्तूला आम्ही शुद्ध स्वरूपामध्ये अनुभवू शकतो। पाण्यामध्ये किती सदोषता आहे, किती त्याच्यामध्ये कालिमा आहे आणि कशाने ते निर्मल करता येतं। या दोन गोष्टी जर आम्हाला ज्ञात असेल तर शुद्ध पाणी आम्हाला उपलब्ध होऊ शकतं। फिटकरी टाकल्यानंतर पाण्यामधला गाळ खाली बसणार आहे याचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती व्यक्ती शुद्ध पाण्याचा अनुभव करू शकते। जोपर्यंत हे ज्ञान नाही तोपर्यंत कलंक मिश्रित गाळ मिश्रित पाण्याचं तो सेवन करतो। त्याप्रमाणे आत्मिक ज्ञान ज्याला शुद्ध रूपाने झालेलं आहे की कोणत्या माध्यमातून हा राग भाव माझ्यापासून पृथक होऊन
मी केवळ माझ्या शुद्ध चैतन्याला अनुभवू शकतो. याची जर त्याला क्रिया ज्ञात आहे, त्या क्रियेचं त्याला ज्ञान आहे, ती वस्तू त्याच्या जवळ आहे, तर भेद विज्ञानाच्या माध्यमातून त्या रागाला पृथक करून हा ज्ञानाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून शुद्ध अनुभव अभ्यास ठाणतो. पुढे कंडिशन ठेवली की त्याला अभ्यास करावा लागणार आहे. निरंतरता ही अविच्छिन्न रूपाने त्याच्या जीवनात अवतरित व्हावी लागेल. वारंवार शिथिलाचार न येता ही गोष्ट अंतरंगामध्ये जाणीवपूर्वक ठसवावी लागेल. हा जेव्हा आम्ही अंतरंगामध्ये संस्कार करू, त्यावेळेला आम्हाला शुद्ध आत्मेची अनुभूती निश्चितपणे होऊ शकते. याही अनुक्रम परबंध सनबंध त्यागी, याच अनुक्रमाने उपाय हाच आहे आणि हाच उपाय आम्हाला करावा लागणार आहे. त्याच्या माध्यमातूनच परद्रव्य आणि सनबंध म्हणजे संबंध, पराशी असलेलं एकत्व याचा त्याग करून आप माही अपनो स्वभाव गही आणतो. हा स्वतःच्या स्वभावामध्ये प्राप्त करू शकतो. हाच याला रागाला दूर करण्याचा याच्या जीवनामधला एकमेव उपाय आहे. साधी शिवचाल निरबंध होत तिहू काल, अशा प्रकारे ही शिवचाल मोक्ष मार्ग. आणि हा कसा आहे मोक्ष मार्ग? तर हा निर्बंध आहे, बंधाने रहित आहे. तेव्हाच मोक्ष आमच्या जीवनात होणार आहे. केवल विलोक पायी लोकालोक जानतो. आणि विवेकाच्या माध्यमातून हा केवळ विलोक पायी, हा आत्म्याला असा लोकालोक प्रकाशक स्वभावी असं जाणून त्या ठिकाणी सर्वांना युगपद बघण्याच्या सामर्थ्याने युक्त होतो. अशा तऱ्हेचा हा कलश अमृतचंद्र आचार्यांनी या ठिकाणी आम्हाला समर्पित केलेला आहे. आणि आता बंधाधिकाराचं अंतिम मंगल रूपाने ज्ञान ज्योतीचं स्मरण या कलशामध्ये केलेलं आहे. कलश आहे 179 नंबरचा. रागादीनामुदय मदयं धारयत् कारणानां कार्यं बंधं विविध मधुना सद्य एव प्रणुद्य ज्ञानज्योतिः ज्ञपिततिमिरं साधु सन्नद्धमेतत् तद्वत् प्रसरमपर कोऽपि नास्यावृणोति. बंधास कारणभूत रागादिकांच्या उदयाला काय आचार्य सांगतात या ठिकाणी की बंधाला कारणभूत काय आहे? तर बंधाला कारणभूत आहे जीवाचा अशुद्ध परिणाम, जीवाचा राग द्वेष मोहयुक्त परिणाम. या परिणामाने हा बंध जीवनात करतो आहे. अशा या रागादिकांच्या उदयाला, हा जो अनादिकालापासून रागाचा उदय सुरू आहे, या रागाच्या उदयाशी हा समरस होतो आहे आणि परत नवीन कर्मबंध करतो आहे. ही त्याची प्रक्रिया जी निरंतर सुरू आहे. अशा या उदयाला निर्दयपणे म्हणजे उग्र पुरुषार्थाने विदारण करणारी ही ज्ञान ज्योत आता जीवनात प्रगट झालेली आहे. की हा बंध जर आम्हाला छेदायचा असेल, बंधाला जर जीवनातून दूर करायचं असेल, तर त्यासाठी आमच्या जीवनात आमचा ज्ञान तरंग, ज्ञान ज्योती उदीयमान असली पाहिजे. बंध कसा दूर करायचा याचं ज्ञान जीवाला पाहिजे. बंधाच्या उदयाशी समरस न होणं हे बंधाला छेदण्याचा उपाय आहे. आणि या उदयाला आम्हाला जाणीवपूर्वक आमचं लक्ष तिकडे वळवून आत्मतत्वावर एकाग्र करून त्याच्यावरचा उपयोग हटवून, म्हणजेच यासाठी आम्हाला उग्र पुरुषार्थ करावा लागणार आहे. कारण त्याच्याशी सहज आम्ही समरस होतो, पण त्याच्यापासून जर लक्ष आम्हाला केंद्रित हटवायचं असेल
तर आम्हाला प्रयत्नांची पहिल्यांदा पराकाष्ठा करावी लागते. कर्णानुयुक्त आम्हाला हे सांगतं की तुला 5 लब्धींची प्राप्ती करावी लागते. या अज्ञान रूपी तिमिराला जर छेदायचं असेल तर तुला क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी पर्यंत पोचावं लागतं. आणि अशा तऱ्हेने या उदयापासून हा जीव दूर हटू शकतो. पहा, अज्ञान अनादी कालापासून आहे आणि त्यासाठी आम्हाला तेवढाच उग्र पुरुषार्थ जीवनात अपेक्षित आहे. कारण वारंवार आमची दृष्टी त्या उदयावर केंद्रित होते आहे आणि त्या उदयावरून विमुख होऊन आमच्या अंतस्तत्वामध्ये आम्हाला जर आमच्या आत्मप्रभूकडे जर आमची दृष्टी लावायची आहे तर त्यासाठी आम्हाला तेवढाच अथक अक्षुण्य प्रयत्नांची पण गरज भासणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की निर्दयपणे याचा अर्थ त्याला जाणीवपूर्वक दूर करून अशा तऱ्हेने विदारण करणारी ही ज्ञान ज्योत त्या रागादी कारणांच्या कार्यभूत ज्ञानावर्णादी रूप बंधाला आता ताबडतोब दूर करते. जर आम्ही त्या रागाशी एकाग्र झालो नाही, रागाशी तन्मय झालो नाही, रागाचा स्वामी बनलो नाही, राग माझा आहे हे जर मी मानलं नाही किंवा रागामध्ये अनुराग केला नाही, काय आम्हाला करायचंय, ह्या गोष्टी आम्हाला करायच्या एकच आहे, शब्द फक्त वेगवेगळे आहे. रागाचा स्वामी बनायचं नाही. याचा अर्थ पर्यायी राग झाला तरी त्या रागाला चांगलं आहे ही भूमिका जीवनातून संपायची आहे. आणि अशा तऱ्हेने त्या कारणांच्या कार्यभूत त्याच्यामुळे जे ज्ञानावर्णादी कर्म हा जीव बांधत होता, 8 कर्मांचा बंध आम्हाला कशामुळे होतो विचार करा. ज्ञान कमी अधिक आहे म्हणून ज्ञानावरण कर्माचा बंध होतो असं नाही. दर्शनामध्ये आमच्या कमी अधिकता आहे म्हणून दर्शनावरण कर्म बांधतो असं नाही. 8 ही कर्म बांधण्याचं एकमेव कारण आहे आमच्या राग द्वेष मोह परिणाम, क्रोध मान माया लोभ कषाय आणि मिथ्यात्व यांनी या जीवाला 8 कर्मांचा बंध होतो आहे. म्हणून या रागाधिकांनी 8 कर्म जे ज्ञानावर्णादी रूप बंध आहे याला देखील आता रागच संपला. जर रागच हटला, मिथ्यात्व जर हटलं तर आपोआपच कारण गेल्यामुळे हा ज्ञानावर्णादी कर्माचा जो बंध होत होता तो देखील रुकलेला आहे. हे कथन स्थूल दृष्टीतून आहे. सूक्ष्म दृष्टीने आम्ही पाहिलं तर कर्माची प्रक्रिया जशी घडणार आहे त्याच पद्धतीने घडणार आहे. एकदम काही सगळेच्या सगळे कर्माची विच्छुत्ती आमच्या जीवनात होऊ शकत नाही. प्रक्रिया आहे ती आणि त्या प्रक्रियेनुसारच कार्य घडणार आहे. पण द्रव्यानुयोगाचं अध्यात्म ग्रंथशास्त्र तेवढा बारीकीने कर्णानुयोगासारखा विचार करत नाही. तो विचार करतो तो ज्ञानी झाला ना, ज्ञानी झाला म्हणजे आता तू स्वभावात आला ना, मग तुझं कर्म असे ना का, तुला त्यांनी काहीही फरक पडणार नाही. कर्म आपल्या स्थानी आहे, तू आपल्या स्थानी आहे. तू कर्माकडे लक्ष देणं बंद केलं, कर्माचं स्वामित्व स्वीकारणं बंद केलं की येईल कर्म काही काळ, पण ते निश्चितपणे जाण्यासाठी येणार आहे. लक्षात घ्या. पंख्याचं आम्ही बटन बंद केलं, पंख्याचं बटन बंद केल्यानंतर पंखा काही काळ फिरणार आहे, नाही आहे असं नाही आहे, फिरणार आहे, ताबडतोब बंद नाही होणार आहे. पण बंद होणार आहे त्या कारणासाठी तो सध्या फिरत आहे. म्हणजे बंद होण्यासाठी पंखा बंद होणार आहे आणि म्हणून तो सध्या फिरणार आहे. असं जसं आहे तसं कर्म येणार आहे. पण कर्म येणार आहे ते निघून जाण्यासाठी, बंद होण्यासाठी, त्याची प्रक्रिया रुकण्यासाठी असं द्रव्यानुयोगाचं अध्यात्म ग्रंथ या दृष्टीने त्याकडे बघणार आहे. अशा तऱ्हेने हा ज्ञानावर्णादी रूप बंधाला आता ताबडतोब दूर करून
व्यवस्थित चांगल्या प्रकारे अशी काही सज्ज झाली आहे, ही ज्ञानज्योत अशी तयार झालेली आहे, अशी तत्पर आहे की तिच्या विस्तारास अन्य कुणीही आवृत्त करू शकत नाही. ही ज्ञानज्योत आता इतकी प्रगल्भ झालेली आहे, इतकी विकसित झालेली आहे की या ज्ञान पर्यायीच्या एका पर्यायी सुद्धा लोकाला जाणण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. अर्थात ही ज्ञानज्योत केवल ज्ञान रूपी अशा रीतीने प्रकाशमान झालेली आहे आणि या ज्ञानज्योतीने अज्ञान रूपी अंधकाराचा नाश केला आहे. जेव्हा ज्ञान उदय पावते तेव्हा रागादिक राहत नाही, त्याचं कार्य बंध देखील राहत नाही. तेव्हा त्या ज्ञानास पुनश्च आवृत्त करणारा, आच्छादन करणारा दुसरा कुणीही नाही. ते सदैव प्रकाश रूप राहत. अशा तऱ्हेने हा बंधाधिकाराचा अंतिम कलश या ठिकाणी ठेवला. या कलशामध्ये आचार्य हे सांगतात आहे आम्हाला की अनादी कालापासून बंधाला हेतुभूत म्हणून रागद्वेष मोहभाव जीवाचे होत होते. शृंखला अनादी कालापासून सुरू होती. रागद्वेषादी परिणाम होत होते, जीव त्यामध्ये समरस होत होता, नवीन कर्मबंध बांधत होता, परत नवीन कर्माचा उदय सुरू, परत भाव सुरू आणि बंध सुरू. हा सिलसिला आज तागायत पर्यंत अव्याहत रीतीने कायम जीवनामध्ये राहिलेला आहे. परंतु आता ज्ञानी आपल्या त्रिकाली ध्रुव न्यायक स्वभावी आत्म्याला जाणतो. त्याला देशना प्राप्त झाली, त्याला विशुद्धी प्राप्त झाली, क्षयोक्षम तशा प्रकारचा लाभला, संज्ञीपणा लाभला, सारासार विवेक करण्याची शक्ती त्याची जागृत झाली, ज्ञान आराधना त्याची सुरू झाली, स्व काय पर काय हा भेद विज्ञानाचा अभ्यास त्यांनी जीवनामध्ये केला आणि या दृष्टीने त्याला विशिष्ट योग्यता प्राप्त झाली आणि त्या योग्यतेच्या आधारावर त्यांनी कर्ण परिणाम करून आत्मस्वरूपाला जाणलं. मी कोण आहे हा त्याचा अनुभव त्यांनी आला आणि त्याला जाणवलं की अरे मीच असा हा शुद्ध चैतन्यमय त्रिकाली ध्रुव असा न्यायक स्वभावी आत्मा आहे. यामध्ये कालिमा नाही, यामध्ये रागद्वेष मोह नाही, यामध्ये संसार बंधन नाही. ही सगळी प्रक्रिया त्यांनी अनुभवली हे शब्द प्रतीतीत आणले. समयसार जाणलं हा शब्द वापरतो. समयसार मध्ये जाणणं याचा अर्थच अनुभव नाही किंवा प्रतीतीयुक्त जाणणं आहे, म्हणजे चाखून जाणणं आहे, रस घेऊन जाणणं आहे. नुसतं शाब्दिक, नुसतं आम्हाला असं वरपांगी ज्ञान नाही आहे, ते प्रॅक्टिकल युक्त असं ज्ञान आम्हाला आत्म्याचं झालेलं आहे. तेव्हा त्या शब्दाला जाणणं हा शब्द समयसार मध्ये वापरलेला आहे. म्हणून अशा या ज्ञान स्वभावी आत्मतत्वाला त्यांनी जाणलं आणि त्याचा आश्रय घेतला. आश्रय घेतल्यामुळे या रागद्वेष मोहभावाचा नाश झाला. सरळ प्रक्रिया आहे. आम्हाला दुसरं जीवनामध्ये काहीही करण्यासारखं नाही. आम्हाला अंतर्मुख होऊन स्वतःच्या त्रिकाली स्वभावात तल्लीन राहून हा मीच आहे, हा मीच आहे हे अनुभवायचं आहे. आणि पहिल्यांदा शाब्दिक अनुभव राहील आणि शब्दही विराम पावेल, तेव्हा अनुभूतीत आम्ही उतरलेलो असू. तळ्याशी आम्ही आहो, काठावर आहे, पण काठावर असल्यावर त्या तळ्यामध्ये जेव्हा आम्ही डुबून जाऊ तेव्हा पाण्याचा आस्वाद येणार आहे. तसा आत्मतत्वामध्ये निमग्न होण्याचा आम्हाला अविरत पुरुषार्थ करायचा आहे आणि हाच आहे आत्म्याचा आश्रय करणं. आणि त्यामुळे रागद्वेषादी भावांचा विभावांचा नाश झाला. अनादी कालापासून जी परकर्तृत्वाची जी मिथ्यात्वजन्य भावना होती
त्याला स्वतःच्या उग्र पुरुषार्थपूर्वक ज्ञानीने नष्ट केले. जे मिथ्यात्व होतं, जे परामध्ये एकत्व बुद्धी होतं, परकर्तृत्व परभोक्तृत्व आम्ही जे जीवनामध्ये मानत होतो, याला त्यांनी आपल्या उग्र पुरुषार्थानी, उग्र पुरुषार्थ स्वतः आत्मस्वभावामध्ये तल्लीन राहण्याचा त्याचा एक प्रकारचा भाव विभोर मानस, त्याचं ते भावश्रुत ज्ञान. द्रव्यानुयोगाचं म्हणणं कर्णानुयोग म्हणेल, कर्ण पुरुषार्थ कर्ण परिणाम त्यांनी केले आणि त्याचं परिपाक जीवनात त्याला अशा प्रकारे प्रथमोपशम सम्यक्त्व जीवनात प्राप्त झालं, मिथ्यात्व त्याच्या जीवनामधून नष्ट झालं. तेव्हा हा आत्मा, जेव्हा हा आत्मा आपल्या शुद्ध आत्मस्वभावाशी संलग्न बनतो, तेव्हा राग जीवनात उत्पन्न होत नाही. आणि हाच रागाच्या नाशाचा एकमेव उपाय आहे. म्हणजे सगळं लक्ष भेदविज्ञानावर केंद्रित करून आत्मा आणि कर्म, आत्मा आणि राग, आत्मा आणि परभाव, आत्मा आणि परद्रव्य, या सगळ्यांना असं अलग अलग छानायचं. आम्ही घरामध्ये कणिक चाळतो किंवा रवा पिठी तयार करतो, त्यावेळेला जसे आम्ही वेगवेगळ्या छन्न्या वापरतो, वेगवेगळ्या चाळण्या वापरतो, कोंडा काढण्यासाठी आम्हाला वेगळी चाळणी वापरावी लागते, तसा हा स्थूल राग काढण्यासाठी किंवा स्थूल परद्रव्याचं एकत्व काढण्यासाठी पहिल्यांदा ठोकर ठोकर चाळणी लावली. ती चाळणी संपली, तो कोंडा बाजूला झाला, परंतु रव्यात अजूनही कोंडा आहे, बारीक कोंडा आहे. त्यासाठी परत आम्ही अलग छैनी वापरतो, त्याला देखील दूर करतो. तसं आमच्या जीवनात शरीराविषयी एकत्व आहे, त्याला वेगळी चाळणी लावून दूर करावं लागतं. मग तिसरी चाळणी आम्हाला शुद्ध बारीक रवा हवा आहे, परत तिसरी चाळणी वापरली. तिसऱ्या चाळणीने म्हणजेच आम्ही आमच्या आत्मतत्वाला आता या परद्रव्यांपासून भिन्न केलं, पण आता रागापासून पण आम्हाला भिन्न पाहता आलं पाहिजे. शुद्धता, आणखी मग पाखडणं, या सगळ्या गोष्टी जशा आम्ही करतो व्यावहारिक स्तरावर, त्याच आत्मिक स्तरावर पण आम्हाला पाहायचंय. पहिले स्थूल स्थूल आम्हाला काढून टाकायचंय, परत त्याच्यामधलं जे राहिलेलं आहे ते बारीक नजरेने आम्हाला दूर करायचंय, आणखी बारीक छैनी वापरून तिथेही आम्हाला पृथक्करणाची प्रक्रिया करायची आहे. आणि शेवटी आम्हाला हे शुद्ध असं निज आत्मतत्व उपलब्ध होणार आहे. असा हा आम्हाला रागाच्या नाशाचा उपाय सांगितलेला आहे. अशा प्रकारे स्वपराचा परिचय करून स्वपर प्रकाशक ज्ञानाचा अवलंब घेऊन स्वमध्ये सर्वस्व झोकून लीन होतो. काय केलं यांनी, तर स्वतःचा स्व आणि पर हे पृथक आहे हे जाणलं, स्वला स्वरूपाने जाणलं, पर पररूप आहे हे जाणलं, आणि दोहोंचाही समीचीन परिचय करून घेतला, वस्तुतत्वाचा तो ज्ञाता झाला. अशा तऱ्हेने आत्म्याला देखील आत्मा ही स्वपर प्रकाशक आहे हा ज्ञानाच्या माध्यमातून देखील स्वची उपलब्धी केली आणि पराचं निष्कासन केलं. निष्कासन केलं याचा अर्थ पर कुठेही जाणार नाही, पर आहे तिथेच आहे, पण त्याला मान्यतेतून श्रद्धेतून ते मी नाही हे अंतरंगामध्ये भाव भासनापूर्वक प्रतिबिंबित केलं. अशा तऱ्हेने हा मोक्ष मार्ग जेव्हा आता त्याच्या पर्यायी मध्ये देखील प्रगट झाला, शक्ती अपेक्षेने तर हा परमात्मा रूप आहेच, त्रिकाली शुद्ध आहेच एका दृष्टिकोनातून शुद्ध द्रव्यार्थिक नयाच्या, पण पर्यायार्थिक नयानी जी अशुद्धता होती ती देखील आता काढून टाकली. त्यासाठी जी प्रक्रिया करायची ती सगळी प्रक्रिया तो करून चुकला आणि हा असा आत्मा आता प्रगट झाला
की आता कोणतीही शक्ती त्याला पुन्हा आवृत्त करू शकणार नाही. हा ज्ञान ही ज्ञान ज्योती अशी निरापद रूपाने प्रगट झाली की तिचा वावर आता संपूर्ण लोकामध्ये आहे. यावर बनारसजी दासजी लिहितात, जैसे को मनुष्य अजान महाबलवान, कोणीतरी एक अज्ञात मनुष्य आहे, तो महाबलवान आहे. खोदी मूल वृक्ष को उखारे गही बाहुसो, तो अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे तो वृक्षाचा मुळापासून छेद करतो, मुळापासून हलवतो. जर वृक्षाचं मूळ राहिलं, वरच्या फांद्या छाटल्या तर वृक्ष परत उभा ठाकणार आहे. परंतु हा बलवान आहे, उग्र पुरुषार्थ केला. यानी जे मिथ्यात्वाचं मूल ग्रंथी आमच्यात विद्यमान आहे त्याच उखडून काढून फेकून दिलेल्या आहे. असा हा उग्र सामर्थ्यशाली महापुरुष आहे. तैसे मती ज्ञान द्रव्य कर्म भाव कर्म त्यागी, त्याप्रमाणे आता त्यांनी मतिमान, जो मतिमान आहे, बुद्धिमान आहे, त्यांनी आता द्रव्य कर्म भाव कर्म आणि नो कर्माचा त्याग केला. भय रहे अतीत मति ज्ञान की दशाऊ में, भय रहे अतीत. आता तो एवढा त्यात मध्ये निष्णात झाला की आता त्यांनी केवल ज्ञान रूपी ज्योतीला देखील प्रगट केलेलं आहे. याही क्रिया अनुसार मिटे मोह अंधकार, जगे ज्योती केवल प्रधान सविता हुसो. आणि अशा प्रकारे ही केवल ज्ञान रूपी ज्योती प्रगट होणार आहे. कशाप्रमाणे उपमा दिली तर सविता हुसो, सविता म्हणजे सूर्य, सूर्याप्रमाणे ही ज्ञान ज्योती आता प्रगट होणार. चुके न सकती सो लुके न पुद्गल माही, ही आता ज्ञान ज्योती जी आहे ही पुद्गलांनी आवृत्त होऊ शकत नाही, कारण ज्ञानावरण कर्माचा क्षय झालेला आहे. आणि त्यामुळे या आता ज्ञानावर कोणत्याही तऱ्हेचं आवरण येणार नाही. छुके मोक्ष थलको रुके, मोक्ष होईपर्यंत ही ज्ञान ज्योत अखंड रीतीने राहणार आहे, ती रुकत नाही. याचा अर्थ मोक्षामध्ये पण राहणार आहे, पण तोपर्यंत देखील आता तिच्यावर कोणी आवरण टाकू शकत नाही. न फिर काहुसो, अशा प्रकारे तो तात्पर्य आहे की तो तात्काळ मोक्ष जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. अशा तऱ्हेने हा बंध अधिकार या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेसह समाप्त आपला झालेला आहे. आणि आचार्यांनी शेवटी शब्द ठेवलेले आहे की अथ बंध निष्कासतः, अशा तऱ्हेने हा बंध निष्क्रांत झालेला आहे. बंध या रंगमंचावर जो तो प्रवेश केलेला होता बंधानी, तो आता निघून गेला. यावर जयचंदजी छाबडा ज्यांनी जी हिंदी वचनिका समयसारवर लिहिलेली आहे त्यांचे शब्द देखील बंधाधिकाराच्या अंती बघण्यासारखे आहे. जो नर कोय परे रज माही, सचिक्कन अंग लगे वह गाढे. पहिल्यांदा जसं आम्ही उदाहरण अगदी सुरुवातीला उदाहरण बघितलेलं होतं बंधाधिकारामध्ये, की एखादा व्यक्ती आखाडामध्ये उतरला आणि तो सचिक्कन म्हणजे स्निग्धांश लावून उतरलेला आहे, अंगाला तेल माखून उतरलेला आहे, तर त्याला ती धुली रज चिघटणार आहे. परंतु एखादी व्यक्ती जर तेल माखन न करता त्या आखाड्यात उतरली आणि तिने कितीही शस्त्रास्त्रांनी व्यायाम केला, ती कितीही त्या आखाड्यामध्ये मातीच्या कणांमध्ये लोळली तरी तिला धुलीकण स्पर्श करू शकत नाही किंवा धूल चिकटत नाही. हे उदाहरण लक्षात घ्या. म्हणून या उदाहरणात पहिल्या सांगितलं की जो नर कोई परे रजमाही, रजमाही म्हणजे धुलीकणामध्ये पडला आणि सचिक्कन अंग लगे वह गाढे, त्याला मात्र आता मलिनता येणार आहे.
त्यो मतिहीन जू, अशा तऱ्हेने तो मतिहीन आहे जो राग विरोधी लिये विचारे तब बंधन बाढे. असा तो रागाशी जेव्हा संलग्न होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये हे कर्माचं बंधन आहे. म्हणजे राग हे या ठिकाणी मर्दनाप्रमाणे, तेल मर्दनाप्रमाणे त्याला उपमा दिलेली आहे. पाय समे उपदेश यथार्थ राग विरोध तजे निज चाहे. आता पाय समे, सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, उपदेश यथार्थ, एखादा उपदेश त्याला परमार्थाचा प्राप्त झाला, राग विरोध तजे निज चाटे, आणि तो यथार्थ ज्ञाता झाला वस्तू तत्वाचा, आणि त्यांनी पराकडला जो झुकाव आहे हा सोडून दिला आणि स्वतःच्या निज चाटे, निज अनुभवामध्ये तो लीन झाला. नाही बंध सबे कर्म समूह चू आप गहे परभवनी काटे. आणि अशा तऱ्हेने त्याला आता बंद होणार नाही, आणि हाच शुद्ध आत्म्याचा अनुभव आहे, आणि हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे. आता यावर वास्तविकता हा बंधाधिकाराचं तात्पर्य आपल्याला वाचायचं आहे, आणि बंधाधिकाराचा सारांश पण या दृष्टीने आम्ही समजून घेणार आहे. पण हे उद्याच्या याच्यामध्ये आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.